Welcome to Nepwala. Like this video, share it with friends, and subscribe for more. प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस. चला बघूयात प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस म्हणजे काय. एखादी वस्तू त्याचे गुण म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस. वी आर फॅमिलियर विथ बोथ वर्ड्स ऑब्जेक्टिव्ह अँड सबस्टन्सेस. बट व्हॉट डू वी कॉल अन ऑब्जेक्ट अँड व्हॉट एक्झॅक्टली इज सबस्टन्स. घड्याळ, एखादी फोटो फ्रेम, एखादं कर्टन, चेअर, सिझर्स, पाणी, हे काय आहेत ऑब्जेक्ट. आणि पाणी हे ऑब्जेक्ट आहे का? नाही, तर ते काय असेल सबस्टन्स. पण ह्या डिफरन्स का? घड्याळ हे ऑब्जेक्ट आहे आणि पाणी हे सबस्टन्स आहे, असं का? चला तर बघूयात. विच ऑब्जेक्ट्स डू यू सी इन अ रूम शोन इन द पिक्चर. मेक अ लिस्ट each visible objects and material it is made up of. Which objects in the picture are made using more than one substance. Things that are named based on their shape are called objects. चला, आपल्या रिव्हिजन बुकमधलं टार्गेट काय असतं की आपण डेफिनेशन्स जे आहेत ते मार्क करत चालूया, त्यामुळे आपल्याला एक्झाममध्ये अगदी त्याची हेल्प होईल. थिंग्स दॅट आर नेम्ड बेस्ड ऑन देअर शेप आर कॉल्ड ऑब्जेक्ट्स. त्याचा आकार, त्यामुळे जे थिंग्सचं नेम पडतं, म्हणजे तुमचं नाव साहिल आहे किंवा तुमचं नाव अमे आहे, तर का असं? कारण ते तुमच्या आईबाबांनी ठेवले. पण खुर्चीला खुर्चीच का म्हणतात? कारण ती एक खुर्ची आहे, ती लाकडापासून बनली आहे, ती चौकोनी असते. त्यामुळे खुर्ची म्हटल्यावर तुमच्या डोक्यात एक विशिष्ट प्रकार येतो की नाही, चौकोनी, त्याला पाय असतात. सो दॅट इज ऑब्जेक्ट. आता बघूया तिथे काय लिहिलं आहे. अ चेअर, अ पेअर ऑफ सिझर्स, अ ग्लास, अ क्लॉक आर सम ऑफ द ऑब्जेक्ट सीन इन दिस पिक्चर. द मटेरियल फ्रॉम विच अन ऑब्जेक्ट इज मेड इज कॉल्ड सबस्टन्स. चला डिफरन्स आपण मार्क करूयात. द मटेरियल फ्रॉम विच अन ऑब्जेक्ट इज मेड इज कॉल्ड अ सबस्टन्स. ज्या धातूपासनं एक ऑब्जेक्ट बनलं आहे, ऑब्जेक्टचं डेफिनेशन काय आहे? त्याच्या शेपवर त्याचं नाव असतं, ते म्हणजे ऑब्जेक्ट. पण आता एखाद्या धातूपासनं जर एक ऑब्जेक्ट बनलेलं आहे, त्याला म्हणायचं आपण सबस्टन्स. सो लेट्स सी. फॉर एक्झाम्पल, अ चेअर कॅन बी मेड ऑफ वूड, आयर्न, प्लास्टिक. चेअर चौकोनी, so this is an object. From which substance it is made? It can be wood, iron or plastic. Whether it is small or large, made up of different substances, we can still call it a chair. आता आयर्नची आहे म्हणून त्याला खुर्ची म्हणणार आणि लाकडाची आहे तर खुर्ची नाही म्हणणार, असं आहे का? नाही. This means the chair is the object and the wood, iron, plastic it is made up of are substances, जे मी तुम्हाला आधीच सांगितलं. While applying talcum powder to our face, we spread a little powder on our palms. At that time, the palm looks whitish. However, each individual particle of the powder on the hand is not visible separately. Such tiny particles is made up of even small particles. All substances are made up of such extremely minute particles. Milk, oil, air, gas are made up of small particles. तुमचा हात आहे आणि त्यावर तुम्ही पावडर घेतली, तर असं डॉट 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 पावडरचे डॉट डॉट दिसत का? नाही, दे आर व्हेरी फाईन पार्टिकल्स. त्यामुळे ते तुम्हाला एक असं फॉर एक्झाम्पल हा तुमचा हात आहे, तर यात तुम्हाला असं लेयर दिसतो, डॉट 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 दिसतात का? नाही. तसंच स्मॉल स्मॉल पार्टिकल्स जे असतात, सबस्टन्स जे आहेत ना, ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ एक्स्ट्रीमली मायन्यूट पार्टिकल्स. आता आपण हे मार्क करणार आहोत कारण ही फिलअप आणि दुसरं काय पण याचं येऊ शकतं. सो मोस्टली फिलअप येऊ शकते याची. तशाच प्रकारे जे आहे ना, दूध, तेल, हवा आणि गॅस, हे सगळे एकदम मायन्यूट पार्टिकल्सने बनलेले आहेत आणि त्याला आपण सबस्टन्स असं म्हणतो. तर पुढे बघूयात काय आहे. द टायनी स्पार्क्स दॅट फ्लाय वाईल शार्पनिंग अ नाईफ आर ॲक्च्युअली स्मॉल पार्टिकल्स ऑफ आयर्न दॅट हॅव बिकम रेड हॉट ड्यू टू हीट. जेव्हा आपण सुरीला धार देतो ना किंवा वेल्डिंग करतो, बघितलं आहे ना, हे असं रेड रेड जे साईडला असं उडतं मायन्यूट पार्टिकल्स, तर हे काही नाही तर आयर्नचेच कण असतात, जे गरम होऊन, ते कारण अगदी छोटे असतात ना, त्यामुळे ते गरम होऊन जातात आणि मग ते असे स्प्रेड आउट होतात. याचं तुम्हाला ॲनिमेशन टाईप बघायचं असेल ना, तर तो आपल्या यूट्यूब शॉर्ट्सवर येईल, नक्की बघा, सो दॅट तुम्हाला शॉर्टमध्ये ना एकदम तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल त्याने. ऑल द सबस्टन्सेस इन युनिवर्स आर मेड अप ऑफ टायनी पार्टिकल्स. छोटे छोटे पार्टिकल्सनेच युनिवर्समध्ये भरपूर मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या बनलेल्या आहेत. The properties of substances and relation between them
arrangement of particles in them, the distance and space between the particles, the energy which binds them together depends on 5 different elements. That is what is mentioned in the ancient Indian scripts: the earth, water, fire, air and space. पंचतत्वावर आपलं जे आहे ते सगळं डिपेंड करतं. जे पंचतत्व असतं ना त्यावर हे सगळं डिपेंड करतं. म्हणजे काय? जल, वायू, हवा, पाणी, स्पेस आणि पृथ्वी. What will happen if these particles of substances are very close to each other and hold each other tightly? जर ह्या पार्टिकल्सने स्वतःला अगदी असं घट्ट धरून ठेवलं आहे तर मग काय होईल ना, इतकं टाईटली पॅक असतात का पार्टिकल्स, पावडर तुम्ही खाली पाडले तसं खडा वगैरे पडतो का खाली? नाही ना. Those particles neither move away from each other nor they will change their own position. That is why the shape and form of such objects do not change easily and it is called solid state. Definition आहे, आपण मार्क करू. दोज नको आपण घ्यायला इथे. Particles neither move away from each other nor they will change their own position. Such objects do not change easily. This state is called solid state. बघा वेगळं वेगळं जे आहे ना ते दिलेलं आहे. हाफ ऑफ पार्टमध्ये डेफिनेशन कवर केलं आहे. सो तुम्हाला पण हे असंच लिहायचं आहे. समजा हे जर पार्टिकल्स आहेत जे एकदम सॉलिड असे एकमेकांना धरून घट्ट बसलेले आहेत, तर हे हलतील का? नाही हलणार. एकमेकांना ते घट्ट चिटकलेले आहेत ना, आणि म्हणून ते असं सॉलिड स्ट्रक्चर क्रिएट होतं. A finger can be easily dipped in water, milk or oil. Water can be drawn out of a well pond. A mug of water can be easily taken out from a bucket of water. As soon as you take it out, your fingers get wet. It means the particles of water, they are loosely bound. म्हणून तर ते तुमच्या फिंगरला चिटकून आले ना. Because of this, they separate from each other easily and flow towards the slope. Such state is called the liquid state. Loosely, हे बघा आता एक ट्रिक सांगते तुम्हाला. सॉलिड म्हणजे टाईटली, सॉलिड आहेत ना, सॉलिड एकदम. लिक्विडचा एल म्हणजे लूजली. म्हणजे ना तुम्हाला डेफिनेशन लर्न करायला अगदी ते हेल्पफुल होईल. आणि नेक्स्ट असतं गेशियस. गेशियसचा गॅस जी, त्यात स्पेस असतो ना, मध्ये हवा जाऊ शकते येऊ शकते. सो दिस इज व्हेरी लूजली पॅक्ड. लक्षात राहील ना असं. If solid are given enough heat, these particles begin to move away from each other. This causes the solid to transform from into liquid. म्हणजे जर सॉलिड पार्टिकल्स अगदी टाईटली असतील आणि याला तुम्ही हीट दिली, फॉर एक्झाम्पल आहे ना, बटर घेऊयात आपण. बटर फ्रीजमध्ये ठेवल्यावर काय होतं? सॉलिड पार्टिकल्स असतात, बरोबर. एकदम टाईटली पॅक बटरचं पॅकेट आहे हे समजा, आणि आपण आता हे पॅनवर ठेवलं आणि याला हीट दिली, तर काय होईल? बटर पूर्ण मेल्ट होऊन जाईल आणि काय होईल? लिक्विडमध्ये ते कन्वर्ट होईल. दिस कॉजेस सॉलिड टू ट्रान्सफॉर्म इनटू लिक्विड. सम सबस्टन्सेस मेल्ट विथ जस्ट अ लिटिल हीट वाईल अदर्स रिक्वायर मोर हीट. आता एक बटरचं पॅकेट टाकलं तर ते पटकन विरघळतं, पण तोच तुम्ही गॅसवर बर्फाचा एखादा तुकडा टाकला तर त्याला विरघळायला भरपूर वेळ लागेल. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन देम. To make objects out of glass or iron, the iron or glass must be melted in a furnace. फर्नस म्हणजे एक स्पेशल टाईप ऑफ भट्टी असते ज्यात काचेची भांडी, म्हणजे काचेचं कुठलं पण एक आयटम आणि आयर्न वगैरे तिथे गरम करतात एक्स्ट्रीम हाय हीट किंवा हाय टेम्परेचरमध्ये. त्याला फर्नस म्हणतात. दिस मीन्स दोज सबस्टन्सेस आर देन इन लिक्विड स्टेट. लावा फ्लोइंग आउट ऑफ वॉल्कॅनो is actually a liquid formed by melting rocks from the earth's crust. This is why you also known as molten rock. A lot of heat is required to melt solid like rock, iron. If this much heat is provided, even these solids can turn into liquid. जर भरपूर प्रचंड प्रमाणात आपण टेम्परेचर दिलं तर एखादं सॉलिड पण लिक्विडमध्ये टर्न होऊ शकतो. बट एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम हाईट जर तुम्ही विचार पण नाही करू शकत. एखादा दगड तुम्ही गॅसवर भाजला तर लावा होईल का? नाही होणार. दॅट नीड्स ट्रेमेंडस अमाऊंट ऑफ हीट. आता बघूयात आपण व्हॉट इज गेशियस स्टेट. व्हॉट विल हॅपन इफ हीट इज गिवन टू अ लिक्विड. आता जसं सॉलिडला हीटअप केलं तर आपल्याला लिक्विड मिळालं. तर आता असं काही प्रोसेस असेल ना की लिक्विडला पण हीटअप केलं आपण, तर मग आपल्याला काय मिळतं? गेशियस थिंग्स मिळतात.
What will happen if heat is given to liquid? The particle of substances go away from each other and scatter in available space. हा एक डबा आहे, यात भरपूर पार्टिकल्स होते. मग आपण याला हीट दिली ना, तर मग हे पार्टिकल्स थोडे दूर दूर झाले. आणि जर एक अजूनच हीट दिली ना त्या पार्टिकलला, तर मग ते एकदमच असे खूप कमी कमी होतील. दॅट इज वॉट आर gaseous state. This state is called gaseous state. If an incense stick, agarbatti, is lit in a room, smoke is seen rising a short distance from its burning tip. अगरबत्ती लावली तर आपल्याला फक्त इथे असा धूर निघतो आहे, पण तो हवेत गेल्यावर दिसतो का? जास्त दूर गेल्यावर नाही, कारण ते पार्टिकल्स जे आहेत ना ते अगदी दूर दूर स्कॅटर होतात, म्हणून आपल्याला फक्त इथे जे डेन्सली पॅक स्कॅटर्ड स्टेट असतात तेच दिसतात. That smoke consists of burnt particles of substances that have separated free from each other. Because they are crowded near the tip of the incense stick, the smoke is visible there. Further away from the incense stick, the smoke is not visible, but the fragrance is noticed. आता आपण बघूया. हे बघा, जे मी सांगितलं ना तुम्हाला, सॉलिड स्टेट बघा किती टाईटली पॅक्ड आहे. लिक्विड स्टेट स्लाइटली टाईट आहे, म्हणजे त्यात स्पेस दिसतोय ना, हा जो स्पेस आहे इकडचा, हा दॅट इज लिक्विड. आणि गॅशियसमध्ये बघा, खाली थोडाफार स्पेस आहे आणि वरती तर अगदी दूर आहे. हेच इथे लिहिलं, हे आपण यूट्यूब शॉर्ट्समध्ये बघणार आहोत. नक्की बघा, म्हणजे तुम्हाला व्हिज्युअली ना लवकर कळेल. आता हे मी एक्सप्लेन केलेलं आहे. नेक्स्ट बघूयात. व्हॉट विल हॅपन इफ अ पीस ऑफ आईस इज प्लेस्ड इन द सनलाईट ऑन द ग्राउंड? इट विल मेल्ट. वॅक्स इज हिटेड अँड देन द हिटिंग इज स्टॉप्ड. मेल्ट होईल आणि मग इट विल सॉलिडिफाय. Water is kept boiling, it will evaporate. The cap of a petrol tank of vehicle is left open, it will evaporate. So liquid state आहे ना, त्याला जर एक्स्ट्रीम आपल्याला काही वॉलेटाईल सबस्टन्स असतात, तर वॉलेटाईल म्हणजे काय, जे हवेत तसे ठेवले ना तर ते इवॅपोरेट होऊन जातात आणि मग आपल्याला तिथे काहीच दिसत नाही. पेट्रोल आहे किंवा वॉटर तुम्ही खूप वेळ बॉईल करत ठेवलात तर ते काय होऊन जाईल, इवॅपोरेट होऊन जाईल ना, म्हणजे लिक्विड स्टेट टर्न्स इनटू गॅशियस स्टेट. नेक्स्ट बघूयात आता. स्टोन, गोल्ड, ग्लास, आयर्न आर नॉट ऑलवेज सॉलिड अँड ऑइल, वॉटर, मिल्क आर नॉट ऑलवेज लिक्विड. दीज आर देअर स्टेट ॲट नॉर्मल टेम्परेचर. नॉर्मल टेम्परेचरला ते अशी असतात. जसे स्टोन, आयर्न, ग्लास हे सॉलिड असतात नॉर्मल टेम्परेचरला, आणि ऑइल, वॉटर, मिल्क हा लिक्विड असतो. पण नेहमी असं असतं का? नाही. सोनं आपण जेव्हा आपल्याला घड म्हणजे नवीन दागिने बनवायचे असतात तर आपण सोनं हे खूप हाय अमाऊंटवर जर हीटअप केलं तर ते अगदी लिक्विडमध्ये टर्न होतं. सेम गोज फॉर ग्लास, सेम गोज फॉर आयर्न, आणि स्टोनचं आपण लावाच एक्झाम्पल बघितलं आहे. तसंच मिल्क जे आहे ते आपण जर आईस्क्रीम खायची असेल तर मिल्क सॉलिडिफाय होतं ना, बर्फ आपण खातो, वॉटर सॉलिडिफाय होतं. तसंच इफ आईस्क्रीम इज मेड बाय फ्रीजिंग मिल्क, सम अदर इन्ग्रेडियंट्स, वी हॅव सीन दॅट कोकोनट ऑइल सॉलिडिफायझेस इन विंटर. खोबऱ्याचं तेल तुम्ही बघितलं आहे भरपूरदा. वेन अ लिक्विड इज बॉइल्ड, जसा आपला मागच्या पेजवर प्रश्न होता की जर खूप वेळ एखादं वॉटर बॉइलिंग स्टेटमध्ये सोडून दिलं तर काय होईल? इट टर्न्स इन टू वेपर. कन्व्हर्सली वेन कूल्ड इनफ, वेपर टर्न्स इन टू लिक्विड अँड लिक्विड टर्न्स इन टू सॉलिड. जर तुम्ही ते फ्रीज केलं तर सॉलिड, लिक्विड, गॅस हे सायकल अशीच कंटिन्यू होते. We are familiar with gases like nitrogen, oxygen, carbon dioxide. By cooling them, they can be converted into liquid state. Liquid nitrogen is used in laboratories to keep certain things extremely cold. Liquid nitrogen is used in rockets. If sufficiently cooled, carbon dioxide gas can turn into solid. It is very cold. Dry ice आपण म्हणतो ना. The gaseous state of substance at normal temperature can be changed. आता विचार करा, एक वीट आहे, त्याचा शेप त्याला मेंटेन करायचा. अ ब्रिक मेंटेन्स इट शेप वेदर इट इज केप्ट वर्टिकली और वेदर इट इज केप्ट हॉरिझॉन्टली. सॉरी. हाउएव्हर ऑइल, मिल्क, वॉटर, आता दुधाचं भांडं जर गोल असेल किंवा लांबोडं असेल किंवा चौकोनी असेल अगदी, तर दूध ह्या वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये येऊ शकतं, कारण लिक्विडची प्रॉपर्टी आहे, इट डज नॉट हॅव अ डेफिनाइट शेप. It takes the shape of the container. Why do bubbles form when air is pushed into the liquid with a syringe or a pipe? त्याचं सरफेस टेन्शन कमी असतं आणि हवा आतमध्ये असली ना की मग ते एक बबल फॉर्म होतं. Fill a plastic jar halfway with water. Mark the water level on the jar. Then gently drop the potato into the water. See whether the water is still with the previous mark or adding the water
वाय डिड द वॉटर लेवल राईज. आता तुम्ही एक भांडं घेतलं, ते अर्धं भरलं. समजा आपण इथे लिहू फॉर एक्झाम्पल 5 ml होतं आणि मग मी इथे पटेटो टाकला. याचं मास ॲड झालं ना, मग वॉटर लेवल राईज झाली. यानी पण तर याची सॉलिड जागा घेतली. वॉटर झालं 10 ml. वॉटर वाढलं ना बिकॉज ऑफ पटेटोचं मास जे आहे, त्यामुळे वॉटर लेवल रायझेस. Solid, liquid and gaseous all are made up of particles. Whether the number of particles are small, large, those particles will occupy space and have some mass. This meaning is conveyed by single word matter. तर आपण याला काय म्हणतो? Matter occupies space and matter has mass. हे रिव्हिजन बुकमध्ये लिहून घ्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे 12th पर्यंत स्टेटमेंट चालतं. There is no separate independent substance that in the world called matter. Matter does not mean liquid like oil, water, milk. The word matter simply suggests that it is made up of some particles that occupy space and has mass. Every substance in the universe can be called matter. This means the substance in the moon, the sun, stars, comets are also matter. Matter means made up of particles. So, जे मी तुम्हाला म्हटलं ना, made up of particles that occupy space and has mass. Matter occupies space and matter has mass. The state of a substance at a given instance is determined by how tightly it particle holds each other. Tightly असेल solid. लिक्विडचं काय होतं L लूजली आणि गॅसेसचं काय होतं डिरेक्टली एंटर करतोय सो एक्स्ट्रीमच लूजली. According to solid, liquid and gas are the common states of matter. However, in places like interior parts of sun, where there is immense amount of energy is being created in lightning during the rainy season, the situation is very different. The nature of particles that is slightly different, therefore it is considered as a separate state. The state is called plasma state. जेव्हा सूर्याच्या आतमध्ये जे सेंटर असतं ना सूर्याचं, दॅट इज व्हेरी इमेन्सली एनर्जी असते त्यामध्ये. ती स्टेट किंवा आपल्या विजा गडगडल्या ती स्टेट दॅट इज कॉल्ड प्लाझ्मा स्टेट. दॅट इज व्हेरी डिफरंट. एक्स्ट्रीम हाय अमाऊंट ऑफ एनर्जी असते त्या पार्टिकल्समध्ये. नेक्स्ट बघूयात आपण द कॉन्सेप्ट ऑफ डेन्सिटी. एखादा आता जसं आपण मागे प्रश्न बघितला की बटाटा टाकला तर पाणी वाढेल की नाही वाढणार, तर ऑफकोर्स वाढेल कारण पटेटोमध्ये डेन्सिटी आहे ना त्याची. If an object like a potato, stone or iron block is dropped into a vessel filled with water, the object pushes the water aside and occupies space. भांड्यामध्ये बटाट्याने स्वतःची जागा मिळवली आणि लिक्विड राईज झालं. दॅट इज व्हॉट डेन्सिटी. एक्झॅक्टली ॲज मच द व्हॉल्यूम ऑफ दॅट ऑब्जेक्ट. हाऊ कॅन वी मेजर दिस वॉटर एक्झॅक्टली. जे राईज झालं आहे ते आता मी फॉर एक्झाम्पल 5 ml आणि 10 ml घेतलं, पण तुम्ही असं मेजर करू शकता का प्रत्येक भांड्यावर आपल्या मेजरमेंट असतं का? नाही. By tools like using a measuring cylinder or an injection syringe, the volume of the water can be measured. That is precisely the volume of the object immersed in the liquid. म्हणजे जितकं पाणी वाढलं आहे ते व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट आहे जे पाण्यामध्ये गेलेलं आहे. मास आता प्रत्येक जसं आपण वजन मोजतो किलोग्रॅममध्ये, तुम्ही किती kgचे आहात, किंवा टेम्परेचर मोजतो डिग्री सेल्सिअसमध्ये किती ताप भरला आहे, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाईट, तसं मास मोजायला पण काहीतरी असेल ना. सो द मेजरमेंट, सो द युनिट दॅट इज मेजर्ड, मास व्हॉट इज मेजर्ड इन ग्रॅम्स ऑर किलोग्रॅम्स. द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इज मेजर्ड इन क्युबिक सेंटीमीटर. सेंटीमीटरवर आपण असा क्यूब लिहिणार आहोत. दिस इज क्यूब आणि दिस इज सेंटीमीटर. युनिट असं नका लिहू, क्युबिक सेंटीमीटर असं नाही लिहत, दिस इज रॉंग. आपण आधी सेंटीमीटर लिहितो आणि त्याच्या डोक्यावर क्यूब काढतो, दॅट इज क्युबिक सेंटीमीटर. किंवा क्युबिक मीटर, मीटरच्या डोक्यावर क्यूब. While the volume of liquid is measured in milliliters or liters, the volume of 1 cubic centimeter liquid is 1 ml. मार्क करून घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट. If both the mass and volume are given, sample are known, we can determine the mass of 1 cubic centimeter piece of that substance. This is achieved without breaking the object, simply by using the formula mass divided by volume. तर तुम्हाला जर क्युबिक सेंटीमीटर ही टर्म काढायची असेल, दॅट इज व्हॉट, दॅट इज डेन्सिटी.
तर हा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. D is m upon v. D is for density, that is mass upon volume. एक important point mark करून घ्या. Stating the mass of a substance for 1 cubic centimeter, volume is called density of that substance. Very important येऊ शकतं. फॉर्म्युला पण very important आहे, लर्न करणार आहोत. The unit of density are gram per cubic centimeter or kg per cubic meter. Very important, हे पण आपण रिव्हिजन बुकमध्ये लिहून लर्न करणार आहोत. ओके. Collect objects like stone, large potato, iron glass, measure the weight of each and note it down. साधं वजन करा पोटॅटोचं, स्टोनचं किंवा ग्लासचं. मग एक भांडं घ्या, म्हणजे मेजरिंग सिलेंडर असेल ना तर फारच चांगलं. Place it in deep plate and fill the vessel to the brim with water. Gently drop a stone or object into the vessel. Measure the volume of water that spills into the plate. प्लेटमध्ये जे पाणी सांडलं ह्यातनं ते त्या मटेरियलचं मास असेल, जो पण तुम्ही दगड टाकला किंवा वॉट एव्हर यू हॅव पुट दॅट. मेजरिंग सिलेंडर ऑर एन इंजेक्शन सिरिंज. यूज द फॉर्म्युला टू डिटरमाइन द डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे मास तर तुम्हाला काढायचंच आहे, जे पडलं त्यात जे वेट आलं त्या पाण्याचं, किती पाणी होतं तर त्याचं मास आहे. पण आता डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करणार तुम्ही, तर मास अपॉन व्हॉल्यूम फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करा. आपण हे यूट्यूब शॉर्ट्सवर आपण ही एक्सपेरिमेंट बघूयात. Mass is measured using a pan balance. When an object is hung on a spring balance, it measures how strong the earth pulls the object towards itself. It is called weight of the object. The unit of mass is gram. For convenience, the activity is also performed using a spring balance. हे बघा, हे ऑब्जेक्ट जे आहे ना ते किती खाली पुल करत आहे त्यावर ह्याची मास आपल्याला कळतो. स्प्रिंग बॅलन्स किंवा पुल बॅलन्स. If the density of concrete and steel is known, it is possible to calculate the total weight of the bridges or buildings even before they are constructed. आपले आर्किटेक्ट किंवा जे सिव्हिल इंजिनियर्स असतात ते हे कॅल्क्युलेशन करूनच आपल्या बिल्डिंग बांधतात. त्यामुळे अर्थक्वेकचा रिस्क नसतो. आजकालची टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की या सगळ्या कॅल्क्युलेशन्सवर अर्थक्वेक विरहित बिल्डिंग्स किंवा there should not be any kind of destruction. So these calculations are made accordingly and then they are built. Based on this, it can be decided how strong the foundation and strong pillars need to be done. Whether sample of gold, milk, petrol, etc. are high quantity, its quality can also be checked through their density. त्यांची क्वालिटी काय आहे. सोनं आपण मोजतो ना 22 कॅरेट, 24 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेट, आता तर 9 कॅरेटसुद्धा निघालं आहे. सो दिस इज वॉट प्युरिटी आहे ना त्याची क्वालिटी किती हाय किती लो आहे त्यानुसार आपण ते पण चेक करू शकतो थ्रू इट्स डेन्सिटी. पोरस जितकं जास्त असेल, जितकी डेन्सिटी कमी असेल तितकं तो क्वालिटीने कमी असेल. Every substance has its own specific properties which allow it to be precisely identified. Every substance has a fixed density. Therefore, by measuring the density of sample, one can estimate whether substances like gold or petrol are pure or not, or they have been adulterated. म्हणजे काय, त्यात काही वेगळं धातू मिक्स केला आहे का. जसं 22 कॅरेट गोल्ड असेल तर त्यात आपण सिल्वर किंवा कॉपर हे धातू घालतो, अलॉय बनवतो, म्हणून ते 22 कॅरेट असतं. म्हणजे त्यात काय 22 कॅरेट गोल्ड असतं आणि बाकी जे असतं ना ते डिफरंट मेटल्स असतं. 18 कॅरेट म्हटलात तर त्यात 18 कॅरेट गोल्ड असतं आणि बाकीचं जे उरलेलं आहे ते कॉपर किंवा गोल्ड असतं. सो दिस डिटरमाइन्स द क्वालिटी, द प्युरिटी ऑफ द सबस्टन्स. तसंच पेट्रोलचं असतं. इथेनॉल आता सध्या खूप चालू आहे. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल. तर आपल्याला E20 पेट्रोल मिळतं, E40 पेट्रोल मिळतं. 40 म्हणजे काय 40% इथनॉल, 20 म्हणजे 20% इथनॉल. यू गेट प्युअर पेट्रोल ऑल्सो, 100% पेट्रोल. सो दिस डिपेंड्स द क्वालिटी, प्युरिटी ऑफ द सबस्टन्स. The density of pure water is 1 gram per cubic centimeter, while the density of pure gold is 19.3 gram per cubic centimeter. आपल्या रिव्हिजन बुकसाठी पण मार्क करणार आहोत, सो दॅट वी कॅन लर्न अँड वी कॅन स्कोर. सम प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस. प्रॉपर्टीज पण वेगळ्या वेगळ्या असतात. तर पहिली प्रॉपर्टी कुठली आहे, ऑप्टिकल प्रॉपर्टी. There are different optical properties of different substances. Light passes through some plastics and clean water. Light falling on glass passes through it. Therefore, we can see things on the other side of the glass. Transparent glass. So these are transparent substances. Transparent means you can see through them.
आता वूड किंवा कार्डबोर्ड किंवा मेटल शीट यातनं तुम्ही बघू शकता का? नाही. काही काही काच पण अशा प्रकारचे असतात ना की तुम्ही क्लिअरली बघू नाही शकत दोन्ही साईडचं. सो दे आर कॉल्ड ओपेक, म्हणजे धुसर दिसणं, ओपेक. द थिन व्हाईट प्लास्टिक ऑफ मिल्क बॅग्स, ऑइली पेपर अँड फ्रोस्टेड ग्लास always allow a small amount of light to pass through them. Therefore, such substances are called translucent. आता आपण इथे बघूयात थिंकमध्ये काय दिलं. इज मडी वॉटर ट्रान्सपरंट, ओपेक और ट्रान्सलुसंट? हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, विचार करा, मग आपण यावर चर्चा करूयात नक्कीच. कमेंट आली की. द इमेज ऑफ ऑब्जेक्ट इन फ्रंट ऑफ मिरर इज सीन इन द मिरर. इज अ मिरर ट्रान्सपरंट और ओपेक? विचार करा मग मला सांगा. आणि याचे यूट्यूब शॉर्ट्स पण येतील, तिथे आपल्याला कळेलच की काय आहे, जर कोणी कमेंट नाही केली तर. ट्राय दिस. हे पण आपण यूट्यूब शॉर्ट्समध्ये बघूयात, ठीक आहे. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. देर इज अन अट्रॅक्शन बिटवीन मॅग्नेट अँड आयन. लवचुंबक जे असतं ते आयनला अट्रॅक्ट करतं, हे आपल्याला माहिती आहे. पीपल थिंक अ मॅग्नेट पुल आयन टुवर्ड्स इटसेल्फ. स्मॉल लाईट ऑब्जेक्ट्स लाईक पेन नेल्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट. बट व्हॉट हॅपन्स इफ अ मॅग्नेट ब्रॉट नियर अ लार्ज आयन कबर्ड? तर मॅग्नेट आयनला स्टिक होतं. सो इट डिपेंड्स ऑन द साईज ऑफ द ऑब्जेक्ट. ट्राय इट अँड सी. हॅव यू सीन डेकोरेटिव्ह डिस्क दॅट स्टिक टू द डोर ऑफ आयन कबर्ड? Black coin disc is stuck to back of them. If it comes off, does the decorative disc stick to the iron? हे म्हणतात फ्रीज मॅग्नेट्स असतात ना, त्यामागे छोटंसं मॅग्नेट लावलेलं असतं, त्यामुळे डेकोरेटिव्ह आयटम त्यावर स्टिक होतो. पण जर मॅग्नेटच नसेल तर डेकोरेटिव्ह आयटम स्टिक होईल का? नाही होणार ना, कारण मॅग्नेटिक प्रॉपर्टी ही फक्त मॅग्नेटमध्ये, डेकोरेटिव्ह आयटममध्ये आहे का? नाही. सो दीज आर कॉल्ड सबस्टन्सेस दॅट आर अट्रॅक्टेड टू मॅग्नेट, आर कॉल्ड मॅग्नेटिक सबस्टन्सेस. आयर्न, निकल, कोबॉल्ट हे जे आहेत ना, हे मॅग्नेटिक सबस्टन्सेस काय आहेत की नाही आहेत? ऑफकोर्स दे आर मॅग्नेटिक सबस्टन्सेस. आता आपण ह्या धड्यात काय शिकलो? व्हॉट हॅव वी लर्न? वी हॅव कम्प्लिटेड दिस चॅप्टर. सो आता आपण बघूयात. जे मी मार्क करून दिलं आहे ना, ते सगळं इथे लिहिलेलं असेल. ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ पार्टिकल. सॉलिड, लिक्विड, गॅस आर स्टेट ऑफ मॅटर. इन प्लेस ऑफ सनलाइट दिस इज कॉल्ड अ प्लाझ्मा स्टेट. ओके. द वर्ड मॅटर मीन्स समथिंग मेड अप ऑफ पार्टिकल. Matter is mass and mass occupies space. हे नक्की लर्न करा, हे तुम्हाला 12th पर्यंत आहे. Matter occupies space and has mass. The state of substance at which that instance is determined how tightly the subparticles are bound to each other. State म्हणजे काय? Solid, liquid, gas. Okay. The conversion of substances from one state to another is called state change of state. Substances through which light passes is transparent. Substances through which a little light passes is translucent, and those which light does not pass is opaque. Density चा फॉर्म्युला आहे mass upon volume. थँक्यू. तुम्ही हा व्हिडिओ बघितला. तुम्हाला जर थोडी पण याने हेल्प झाली असेल ना, तर तुमच्या फ्रेंड्सला पण हा व्हिडिओ शेअर करा आणि हेल्दी कॉम्पिटिशन ठेवा, सो दॅट यू कॅन ग्रो अहेड. थँक्यू सो मच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. याची एक्सरसाइज जी आहे ती पुढच्या व्हिडिओत लवकरच येईल. सो कीप ग्रोईंग, कीप लर्निंग. Make sure to like and share this video, and subscribe for more great content. Stay tuned for the next video.